आईलं पाऊस आता ते लावून धरलं पाऊस नाही बी गावली एक पाऊस जर आला ना गॅरंटेड मक्काचं पीक येईल 200 पोते मक्का नक्की होईल. माझ्या शेतकरी दादा रे माझ्या काम करी दादा रे माझ्या शेतकरी दादा रे माझ्या काम करी दादा रे हळूच झुप तुझी मोठाची जाडी हळूच झुप तुझी बैलाची गाडी. विठ्ठल दादा काय काय चाल काय रे हिरालाल अरे काय चाललंय कांदे कांदे मग आता काय करतो ते चढू राहिले डोरायला टाकीतो ना. जास्त कमी घालू नको आता माझ्यापेक्षा तू मोठा आहे पण मग जास्त नको घालू. नाही जास्त नाही घाली ते त्यांना ना वावरात दडपून टाकलं ना खत होईल. काय खात होईल ते डोरायला बरे ते खात्यात थोडे थोडे भानगड काय दादा तकलीफ नको व्हायला म्हणून नाही करतोय. यांना नाही तकलीफ जर्सी डोरायला नाही त्रास होत नाही ना नाही पाय बनी तर मग काय पोटात आग पडायची. इकडे कुठे गेला होता. अरे इकडे गेलतो खायसाच्या माळ्यामध्ये हा तिकडे इतका पाऊस झाला ना हा. बन्या फुटून मोकळ्या ना आणि इकडे काचा पत्ता नाही. नाही इकडे थेंब नाही. बरं मी काय म्हणतो हा आपला बाबू दादा छोटा छोटा बाबूरावला काय तो कुठे गेला हे का बाय. काय त्याला आता आहे फोन ना. कर बरं. आणि फोन का करायचा आहे माहिती का रक्षाबंधन येणार आवाज हा त्याला बोलून घेतो ना हा. आणि मग काय विषय बोलायचा आहे ना ते हा. प्रत्यक्ष बोलू बस. बाई. लय महत्वाचा विषय माहिती आहे ना आज काय आहे? रक्षाबंधन म्हणजे कोण कोणाचं हे करीत असतं रक्षा. अरे बाबा बहीण नाही ती हा? लाखे बांधायला आपली बहीण नाही आली. नाही मला वाटलंय ना त्या दिवशी इतका राग आला होता तिचावाला पण आता आहे ना ह्या सण- बहिणीचा कोणी राग येऊन देते का नाही, मला काय तुला ऐक, काही ऐक, धोका आहे का. मला आला होता पण आता माझा राग सुद्धा शांत झाला. थांब आता आहे ना बोलू नको. बाबू दादा काय म्हणतो बाबू दादाला बोलून घेतो इथं. हे पटकन उचलीत नाही. हॅलो हा बाबू दादा अरे कोण आहे म्हणजे नाव शेव नाही का मदर हा तेच ना मग नाव शेव आहे ना. मग, दादा जरा काम होतं इकडे ते त्या याच्या झाडाखाली गुलमोहरच्या झाडाखाली संघ ठेवेले ना आपले ट्रॅक्टरचे तिकडे ये. काय मी जरा येते इथं दादा बी आता ये लवकर. ठीक आहे ठेव येतो म्हणून. येतो म्हणे येईल हो. तू काय काम नाही राहत त्याला काही. विठ्ठल दादा हा. आलाय ना आता एका वाक्यात सांगतो आज रक्षाबंधन आहे. हा. बहीण जरी चुकली ना बहिणीचा जरी अजून ताटची ती यालाच तयार नाही. अरे आणि आपण तिनं काय केलं बिचारीनं फक्त वाटा घेतला ना आपण आपला. समजून घ्यायचं. हा ना मग आता बाबू दादा आला ना हे आला बस काय रे लय बस विचारा विचार ना म्हणजे आता विचार आहे म्हणून ते विचारायला इथपर्यंत काय आलो ना नाही. आपण. कळबळच आपण हा बाबू दादा विचार आहे ना खूप आहे. आज काय माहिती आहे ना आज काय मला सांगा काय ते मी माहित नाही का तुला. रक्षाबंधन आहे काय रक्षाबंधन काय मग नाक चोळू राहिला आणि खुशाल सांगू राहिला. अरे काय झालं हा जेवण झालं काय जास्त. हा, जेवण केलं तो भाऊ ना हम्म. गरम गरम खाल्लं काय खाल्लं होतं. हा? अरे जेवण काय खाल्लं. ते आळूच्या वड्या केल्या त्या हा. काळा रस्सा चालेल एक मात्र खरं वायली निघलो पण आपल्याला आता माझी बायको बी आहे ना जे म्हणलं ते करून देते बरं का. खरं सांगा मान्य करायला लागलं जाऊ दे. माहिती झाली ना वाईली प्रश्नच नाही. आता तू आळूच्या वाड्या खायला लागत रे हा त्याच्यामुळे खरं वाईली नाही हा लय खातर गावचे आहे खरं. हा. पहिल्यापासून अरे लहानपणापासून पहिल्या भाकर तयार केल्यापासून खायला बसतो मग चार तर भाकरी आणतो. स्वयंपाक होतो बायाचा तरी खातो. नाही लय अवघड आहे. अरे तो इतका नाश केला घराचा गावात नाव होतं आपल्या तिघा भावायचं हा हा तो नाव घालवलं. बोल बोल आता तू गणी लहान कोण- कारण काय आहे हा काय करतो पंक्तीत गेला तर 3 पंक्ती होतो रुपत नाही. हा. अरे अरे. काय घे पोटात काय घुसले घरी एवढं काय भुताड बिताड नाही याचं? बाबू दादा ऐक काय? आता तू आळूच्या पानाच्या वाड्या खाल्ल्या ना त्या विषयावर बोलत भाऊ होतो. जागा देते का बसायला बस नाही तर आय, 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 आय. हा, बरं. तू आळूच्या पानाच्या वाड्या मला माझी जे म्हटलं ती बायको कोडच करून देती या दादाची बी ते देती म्हणून आहे ना वायली निघलं ना निदान खाण्यापिण्याची तरी मजा आहे भाऊ आपली. बायकोला जे म्हणलं मी जर म्हणलं ना माझ्या बायकोला भाज्याचा गाणं काढ पटकन काढी ती हे बोलायचंय मला. म्हणे खाऊ का दडांग काय आता राग आला तर ए, आता तो खातोय तू हा. का तुमच्या बापाचं खातो. म्हणजे यायला बोल. आता पहा ए, एकत्र आता. खाल्लं का तू एकत्र खाल्लं का तू? खाल्लं ना हं. आता वाटून घेतलं ना जमिनी. हा, मग आता तू काय काय आम्हाला काय घ्यायचं याची बायको आता आली हा. आणि हा काय बनबन करतो. अरे मध्ये तो बायको राग राग निघून गेली हा मान्य आहे ना गेले ना. एक वर्षभर तिकडे होती तो माहेर. वैतागामुळं. ऐका आणि त्याच्यामुळं घर आता फुटलं. केसायचा तू तिला. त्याच्यामुळं घर फुटलं आणि फुटलं तेच चांगलं झालं. हा ते बरोबर हा याच्या बायकोमुळेच फुटलं. आणि मग अरे पण कसं काय येडा वाकडा बंगला झाला माझा घर फुटल्यामुळं. काय तू बी बंगला बांधला. हा? काय त्या जपानाच्या गोष्टी हा. सोडून दे भाऊ. काय झालं हा. चहा झोपणा. सांगायच्या या गोष्टी ना एकत्र दाबलं हळूच आता बाहेर काढलं तेव्हा ती बिल्डिंग बांधली तू. दादा सांग रे लहान नाही, तोंडी नाही, मोठा बरोबर- घास घेऊन बरोबर राहिला. आहे.
हा? तुला कोणतं उत्पन्न नाही हा, तुला काय राहतं हा शिकवतो मला निमे वावर पडीते तुझे सवाय पाव काय बाहेर येईल तू हा गाडीला किक मारून अरे बाबू दादा तुला खरं सांगू का आता हे बघ, आता तुला दादा, गैरसमज दादा, झाला. अरे 5 लाख रुपये सासरीने दिले मला माहितीये का हा. आणि माझ्याकडे 5-6 लाख होते. काय त्याच्याकडे कळलं का? काय बी करतो ते तुझा सासरा हा? अरे एडपट रिटायर झाला ना अरे तो. त्याच्याला उभ्या जावं लावलेली आहे. काय त्याच्याकडे काही नाही ते दादा मोरदर भाऊ ते त्याच्या झालं. पोराने त्याच्या हाता खालून काढलं तुला माहिती आहे? मला एवढंच नाही, नाही, बनायचं. तो सासऱ्याला त्याच्या पोराने त्या हाता खालून काढलं होतं काही अरे तुम्ही ना ऐकून घ्या मला एवढंच बनायचंय एकत्र भाऊ आहे ना तोपर्यंत कमी प्रगती राहते पण वायली निघली ना प्रत्येकाची जबाबदारी वाढल्या जाती आणि त्याची प्रगती होती. बरं काय दादा, ते जाऊ दे बोलतोय? खड्ड्यात काय वाढू. काय बोल मला बोल हा आता मूळ मुद्द्यावर हा, आलं. बोल तेव्हा ती आपली बहीण आहे ना ती जरी आतापर्यंत ताईट आहे ना आपल्या संघ हा. तुम्हाला दोघायला बी राग आला मला बी राग आला होता खरं म्हणजे तिनं वाटा नाही घ्याय- मला नव्हता आला राग आता बहीण आहे ती ये बहीण बाय. त्या कुठे राग तुला धरतात एक सांगतो मला वाटा घेतला ना तिनं. तिला वाटाय ना ती घेताय नव्हती हा. फक्त घेतले ना तो मुळे गेल वाट हा बस तो खोडीमुळं अरे पण मग तुमची बी नुकसान झाली ना. नाही नाही तो खोडीमुळे गेली बरं जाऊ दे तो यार. आमच्यात जिरवली ना मग तो आमचा आमची जिरवली हा खरं ते झालं. अरे खरं बोलला तुम्ही पण मी सांगतो ना ते तुझ्यामुळेच झालं ते. बरं माझ्यामुळे झालं बाय माझ्यामुळे जर खोड झाली ना आता माझ्यामुळे माझं असं म्हणणं आहे ते तुम्ही दोघांनी मान्य करायचं. हा. जरी ती चुकली जर येत नाही ना राखी बांधायला हा. आपण तिच्या घरी जाऊ. मी तर फोन कर काय फोन करून बोलून घे तिला. कुठं फोन करून येणार नाही ती तू कर पण आम्ही फोन केला तर ए, तुझ्या अरे तुम्ही दोघं सांगा त्यांना तुझ्या एखादी गुरुबहीण मानिल तिच्या घरी जायला पाय रे दादा पाय अरे गुरुबहीण नाही आणायची आपल्याला अरे सख्खी बहीण ती सख्खी राहती बाबा कळतं का तुला. रक्ताचं नाथच ते हा? गुरुबहीण तर लई अशा एखाद्या गुरुच्या हाताने आपण माळ घातली तर सगळ्याच गुरुबहिणी होत्या. त्याला अर्थ नाही बाबूराव जसं तिनं कायदेशीर हक्काने वाटा घेतला ना तसं ती हक्काचं रक्ताचं नातं आहे. सख्खी बहीण आहे तिनं राखी बांधलीच पाहिलं आपल्या हाताला. सांगा काय करता तू फोन. तुला आता कळायला लागला का ये तुला आता कळायला लागलं का हा 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 आता हा. कळलं आज कळलं आजचा दिवस आहे ना फार महत्वाचा आहे. अरे तिला काय काय सांगितलं आम्हाला हा, तू काय हे करायचा तुझ्या पाया पडू का मग. बाकीच्या हो सांग रे दादा. काय? मग अरे तुझी बायको सुद्धा लय त्रास द्यायची हा? तिला कधी दिवाळीला आली तर 2 दिवस राहिली तर तुला बायकोला बरं पाहिलं रे तू सुद्धा बरायचा आले ए अरे तुमच्या बायका जिवंत आहे अजून तुम्ही बरं पहा ना बोलवा तिला तिला नाव धू घाला भारी पैठणी घ्या येवल्याची काय म्हणतात त्याला ती पैठणी घ्या येवल्याची पैठणी घ्या ना. तू नाही करायचं मी बी घेईल ना घ्यायची का काढा 50,000 1.5 लाखाची पैठणी घेऊ त्याच्या आईला आहे का दादा तयारी. 50,000ची काय ती कोण काय घ्यायचं? 1.5 लाखाची 1.5 लाखाची पण तू कुठे लिहायचं आम्हाला चायला म्हणजे काय अरे त्यात- तू आता अरे. तिला तुला एक सांगतो. हा सण सुद्धा वाईट पाणी नको ए, असं नीट हा. बोला, ए, नीट. तुमच्या बोलण्यावर बोलता नाही ना त्या आईला आपली आई आईला एकच आहे ना? हा आई एकच आहे ना याच नको बोलता म्हणून नीट बोलत आहे, तुला सांगतो. अरे मग येरा लाल. त्या आईला येतं तोंड शब्द भाऊ नाही नाही आज त्या बरं नाही. याला समजून सांग बरं का ए नीट बोल जाय गड्या. बोल बरं तू. बोल बरं लहान भाऊ बोल आहे, बरं तू कसं बोलावं अरे, त्याची हे बा आता हा लहान आहे ना. तो तुला शिकवितो नाही नाही, मी तुझ्यापेक्षा लहान आहे. हा मी म्हातारला आहे ना. अरे पण ते असं बोलायचं नाही रा नाही बोलणार दादा ऐक फोन कर बाबू याला फोन करतो बोल मी नाही करा तुम्ही दोघं तू करा पाय रे आता बर कर तू जाऊ दे कर आपण कोणीच फोन नका करू डायरेक्ट तिच्या घरी चला. तिच्या घरी अरे मी काय म्हणतो बाबूराव ऐक दादा अरे आपण मला सांगा बहीण अनेक वेळेस आपल्या घरी आली ना मग आपण बहिणीच्या घरी गेल्याने बिघडलं कुठे. ए, नको नको आपण आधी तिच्या- आधी ए, फोन आम्ही येणार नाही. ए, मग फोन करते एकदा बरं आता फोन तुम्ही दोघांपैकी करा ना राव. अरे तू कर ना ठीक हा ठीक आहे. आणि तिला सांगतो मी आम्ही 3 जण एकत्र आहे ताई चुकलं भुकलं माफ कर आणि ये देऊ आपलं रक्षा बांधायला. आणि ती जर म्हणली तुम्ही इकडे या मग काय करू मग सांगा कर तो- गा- कर गाडी हा कर अच्छा ना अच्छा म्हणजे गाडी. गाडीचं भाडं हा, ठीक आहे देईल आलं लक्षात आलं काय चिकट बाबूराव राव. हं? तेव्हा त्या आईला नाही आईल याला बाय तू अजून एक समजा बरं. यार थांब ना आता रिंग जाऊ राहील थांबा. आईला व्याकरण अरे एवढं मारून राहिलं काय नाही, आम्ही नाही काय बोललो सुद्धा रिंग नाही जाऊ एक राहिली शब्द रिंग जाऊ राहिली. बघला ते काय झालं काय गलट झाला काय हॅलो ताई हॅलो हा बोला. कुठं आहे ताई तू. कोण ताई कुणाची ताई? अगं ताई अजून राग गेला नाही का तुझा. अगं आज रक्षाबंधन आहे ना. अहो पण तुम्ही कोण बोलताय आणि कुठली ताई हवी तुम्हाला? अरे 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 तुझ्या बोलण्यावरून ताई असं वाटू राहिलं. अगं तू बहीण आहे माझी तुझा भाऊ बोलतो. नंबर डिलीट केला का काय. कोण कुठला भाऊ? हिरालाल विठ्ठल बाबू दादा आम्ही 3 जण एकत्र येऊ. अरे, माझे सगळे भाऊ मेले. माझा कोणी भाऊ नाही. तुम्हाला कोण पाहिजे ते सांगा. टाइमपास करू नका. अरे ताई असं नको बोलू स्पीकर आणि हे दोघं भाऊ आणि मी पण ऐकू राहिलो असं बोलणं बघा की. कुठला दोन भाऊ? बाबू दादा विठ्ठल तेव्हा ठेवा. मला काही बोलायचं नाही. मला काम आहे. ऐक ठेव फोन ठेवू नको. अरे बापरे पाहिलं का काय झालंय बोल ना पटकन काय बा, नाही. कानामध्ये शब्द बरं गेले का? नाही का.
तेव्हा याच्यामुळेच गोनाटे झाले सगळे. गेले म्हणे मेले मा भाऊ. ऐकलं का आता? हं. यायची चक्रम त्याच्यासाठी काय म्हणत होतो आपण जाऊ रे तिथं डायरेक्ट. हा. आणि गल्लीमध्ये तिकडे माझी ताई असं बोलली नसती. बायांचा दबाव राहतो लोकांचा. काय नाही दबावाला नाही घाबरत ती. करायची का ट्राय चालायचं का पुढं ती म्हणे. अरे तुला आहे ना, तुला सांग का तुला तर तरी नाकीच मानू शकत नाही. नाही ना नाही मानू शकत. नक्की का? बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी थांबतो इथं आणि जातो तुम्ही त्या दोघं. डोक्यातून जायला ए पाहिजे. दादा एवढं प्रेम आहे ना तुमच्या दोघांचं जा तुम्ही मी थांबतो इथं. हे बाय तुला ऐक ऐक बाबू दादा तुला बांधली काय आणि मला बांधली काय? तुला बांधली काय आणि मला बांधली काय? जा तुम्ही. तुला नाही तर रे. बांधू शकत नाही. अरे हा तू ना ये बा. मी सात नालायक ये आहे. बा. तू मी कधी- सात नालायक आहे तुमच्या ए. दृष्टीनं. चुकतो तू त्याच्यामुळे एवढ्या गोष्टी वाटत. अरे मी सात नालायक आहे सांगितलं ना मी चूक केली ना आणि तुमच्या आता काय बोललो लाव मी. तू फोन, ए. लाव फोन लाव. हा? पाहू दे मला पैसे. ए आता फोन लावला ना पैसे येत नाही मला पाहू दे. उचलणार सुद्धा नाही तर आणि लाव लाव चल लाव लावी लाव. तुम्ही. पैसे येत नाही हा. मला पाहू दे. अशी धमकी नको देऊ. काय? लाव फोन. हॅलो. हॅलो अरे कोण बोलतं? मी गंगाराम बोलतोय. भाचा आहे ना आपला ते, भाचा आहे ना. हा, ताई कुठे गेली? ताई आता घरामध्ये घरामध्ये काय करू राहिली? काय स्वयंपाक बनवते वाटतं. तिला सांग मामाचा फोन आला म्हणून. कोण मामा? अरे आता मामा तुला मामा माहित नाही का रे? गंगाराम काय नाव गाव आहे का नाही? सांग ना विठ्ठल मामा बोलतो बा ना. विठ्ठल मामा बोलतो ना. विठ्ठल मामा? हा. विठ्ठल मामाचं तर 10वा झाला असं मला पहिलंच कळालं. अरे काय गंगाराम फोन तू तर असा बोलायला लागला. फोन ए तापेल येतो भाचा. पाहिलं का? तेव्हा पाहिलं ना? पाहिलं का? भाचा काय म्हणतो 10वा झालं. हा. पाहिलं ना? ए तू खुमखुमी आहे का आता? तो लय प्रेम उतू आलं असेल ना बाबू दादा. हे बाय ती बहिणीला तर देईल मी 51,000 रुपये. तुला 51,000 रुपये देईल त्याच्या आईला. तू फक्त बहिणीला मूळ म्हणजे बोलव नाही तर मग तुला की बांधायचा. दादा मान्य आहे का? हा? आता याचीच हाऊस होती. तू जाय आता भाषेने तुला कणका दाखवला मला बहिणीला काय कणका दाखवला तुम्ही तिघांनी बी ऐकलं. जाय हसू नको गालाची गालत जाय. नको नको अरे ना. जाय ना तुला 51,000 देतो ना मी. मला नाही लागते ना. तुला माहितीये ना काहून नाही लागती? तू तुला फापळेले पैशाला. हा, बाय. तुला माहितीये ना बहीण आपल्याला काय बोलल म्हणून. काय काय टपरे मला बोलायची. ए, हा. सांग रे चला दादा. नाही ते तिघ ए, चला काय? ते. भावा, नाही 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 आता नाही आपण तुला येणार. इथं फोन. हा, लाव हा लाव लाव पण ही बोली आहे ना पक्की. बहिणीला इथं बोलायचं नाही तर तू तिच्या तिकडे जाऊन इथंच येईल, इथंच. हा हा. हा. ए, जाऊ दे रे यायला पाहिजे नको पैनी लावू. अरे काय नाही नाही आता नाही 51,000 रुपये तसे बंद करता का? बहिणीला दिले तसे हा, काय. हॅलो हा हॅलो काय करू राहिले? कोण बोलतोय? अरे तो भाऊ बाबूराव. हा काय नाही बसली होती. बरं मी काय होतं, आज रस्ता बंद रे. मग ये ना बादशाला घेऊन ये मावले. बरी एवढी दिवस तुला आठवण आली माझी. अरे कामामध्ये राहतोय. कामामध्ये नाही देणार आता काय करते. बरं हा ये दोघं ये मायले. ते मी काय म्हणत होते हा बोल. तू एकटेच तेवढं घरी येते दोघांना आणू नकोस. हा नाही नाही, आहे ती तिघं येणच बसेल नाही. ते तिला जायचं ते बांधून भरते. नाही त्यांना आणायची गरज नाही. बरं नाही का? मला त्यांचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये दादा. ठीक आहे बरं ये. बरं बरं तू चालेल. एकटाच आहे बस. हा ये ये. ठेवते मी चल. हा ये लवकर या. हे अरे आम्ही दोघं येतो ना. कुठे काय म्हणली? ऐकलं का तो पोहर? ऐकलं, ऐकलं. स्पीकर होता. हा हा ते दोघंच काय तोंडी आणू नको म्हणून मापुढं. मी येते म्हणतो. ऐकलं का? बरोबर आहे ते आपण नको जाणच नको शाळेला बाबा. आपण काय घोडं मारलं राव. काय आता तिला काय राग येईल आपला काय सांगते. अरे तुम्हाला बहीण ओळखू आहे ना, तुम्हाला रक्त ओळखू आहे ना. हा का? हा? काय नागा नाच केला तो आता लय केला रे. हे तुला ओळखू आली ना आता आपल्याला 2-2 एकर येले ना. हा. द्या ना 1 एकर तिच्या नाव करून ह्या निमित्ताने खरं. काय काल देतो करून म्हणजे आता चक्रम झाला का? तिच्या आईला म्हणजे भांडायला मला पुढे केलं तुम्ही. आपल्याला 6 एकर जमीन आपण वाटून घेतली मस्त पैकी. हे अपेक्षा नाही रे. परत तोंड गोड लागत. हा हे बघ काय म्हणली चल. काय ती मला म्हणे येते म्हणा दोघं माझे. अरे बहीण आहे आपली दादा येऊ राहिली ऐक ती. चल आपल्याला काय इकडे करायचं. येऊ राहिली का? हा? येऊ दे चल. मग येऊ दे मग आपण ठेव. माहिती भावाने काहीच आपल्याला कमी आणि लाख्या कुठे बांधायच्या मग. येणच बांधायचं कुठे बांधायचं. ठीक आहे मग येऊ दे मग चांगली गोष्ट आहे. हा बरं मी काय म्हणतोय हम्म. हे बघ आता मला बोलावलंय मग तुम्हाला यायचं का नाही नाही यायचं? आम्ही येतो चाल. हा? अरे आम्ही मग येतो. काय बोललो बाबू दादा येड्यावानी काय करतो. तुला बोलवलं ना आम्ही काय दुश्मन आहे का. तिला तुला मला याला सगळ्याला सारख्या जमिनी वाटल्या. तिला तरी शोभता का हा मुद्दा का तू यान दोघायला आणू नको म्हणजे ती आणखी आगीत तेल ओतू राहिली ना. ए, खरं तू आणि तुझ्या बायकोमुळेच गोंधळ ए व्हायली. माझ्या बायकोचं नको गुखावर घडी घडी गप बैस काय बिघडलं? गप बैस गप घडी घडी बायको तिच्या आईला थांब, थांब
त्याला फोन आला अरे फोन आला. बोल. हॅलो. हॅलो. कोण मामा बोलतोय का? हा बाबराव मामा आहे ना. मामा हा तू येऊन जा घरी मग एकटाच. मग तुम्ही येते का? नाही त्या काम पडलेत ना, जरा गोट्याचं काम पडलंय. हा गोट्याचं काम करायचंय. हा परत उशीर होईल, माणसं आहेत कामाला एकतर. बर 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 हा येऊन जा मग तू एकटा. चालेल चालेल हो. चालतंय, ठेवू का? बरं ठेवतो. काय म्हणतो? तिकडे बोलावले आपल्या तिघायला बी ना? बाचा बोलत जातात. अरे हा ना, मग तिकडे बोललो म्हणतो दादा. चल. तुला जायचं जाय बोल. या बघ भाऊ हम्म. मला बोलू, जर तुम्हाला तिनं मारलं बिरलं तर जबाबदार तुम्ही राहा. काय तो बाताला अवघड आहे. नाही ते काही नाही करा बाचा. नाही नाही हा कसा बोला? अरे मी सांगतो ना. हा. चला मग, चल येऊ द्या आम्हाला. चालतं आता. आणि मारलं तर मारलं, काही हो त्याच्या आईला बहिणीच्या हाताने टोले हा, खायला. काय? आपू काय हे करेल का? चला. हा? तिचा मार काय एवढा लागेल का? बाय मानुषी ती मारी संताप व्यक्त करेल. चला पण. आई काय रे बाळा, काय करते? दिसत नाही काय? झाडू मारते ना. मामा येतोय बरं का? ये बारका मामा, बाबराव मामा येतो. कशाला येऊ दे, रक्षाबंधन आहे. फोन केला होता काय? हा मग काय एकटाच बोललास ये तू? म्हणून सांगितलंय मी. नक्की सांगितलंच ना एकटं आहे म्हणून? हो, दुसरा आला तर मग दुसऱ्या मामाला मी तर ठोकीनच धरून. ते दोघं मला दिसले नाही पाहिजे बरोबर, मला समजलं नाही ना? तोंड बघायचं त्यांचं. मला असं वाटतं की जाऊ दे आता, ते एकटा येतो म्हटलंय ना मामा. टेन्शन नको येऊ, येऊ दे एकट्याला. येऊ दे, राहू दे, जेवण खायला मस्तपैकी आणि जाईल तो घरी. आणि ते दोघं आले तर? ते आल्यावर मी बघतो मग तर बस. तू नको टेन्शन घेऊ. काय ते काय बोललेत ना, ते पण माझ्या डोक्यात आहे. हे बघ, आपल्याला काय जास्त भांडायचं नाही, समजलं ना? जर बारका मामा आला तर ठीक आहे. ते दोघं जण आलं ना तर भांडून विकोपाला जाणार आहे परत. ते गेल्या वर्षी झालं तसंच दरवर्षीप्रमाणे होणार, समजलं ना? आणि ह्यावेळी मला असं काहीच नको. हे मला पण भांडणं नको. हे बघ आहे कसं आहे माहिती आहे का? जाऊ दे, सण सुद्धा येतात. मामा म्हणत होता मी येतो म्हणून. बरं म्हणलं तू एकटाच ये म्हणून सांगितलं मी पण. तू तुला निक्षून सांगितलंच ना पण? हो सांगितलं. तू काय काळजी करू नको मग तर बस ना. हो. किती वाजता येणार आहे बोलले? निघालोय म्हणला. मग मी काय जेवण वगैरे काय बनवू काय? हा मग बनव ना. आता मामा एकटा येतोय म्हणलं जेवायला नको. उलट ते तर कधी आहेच. म्हणजे वर्षापासून तो आलाच नाही आपल्याकडे, माहिती आहे ना. बरं मी काय बोलते, ते काय जमीन जुमल्याचं परत काय बोलला नाही ना? विषय काय झाला नाही ना नाही, परत नाही, फोनवर? काहीच नाही, विषय काय काढला. ते मग आकडे पण त्याच्यासोबतच असतील दोघं जण. मग आल्यावर मी माझ्या पद्धतीने बघतो. तू लोड घेऊ नको काय. आणि तू तुझी तब्येत काय खराब करून घेऊ नको. माझी तब्येत काय खराबच झालेली आहे ना. आता परत काय व्हायला नको म्हणजे झालं बस. नाही काय होत, तू नको काय काळजी करू. माहिती आहे. जातो मामाला स्वयंपाक कर. ठीक आहे. मला मला सर्व काय मटन बिटन आणू मामाला. नको काय आणू नकोस. हं. मला आवाज दे. हा बरोबर. आता मामा येतोय म्हटल्यावर वाट बघत बसायला लागेल. हा ते बस काय करायचं आता. गोट्याचं काम होत आलंय पुरं थोडक्यासाठी रखडायची वेळ आली. एकदा काय या गोट्यामध्ये जनावर आणून बांधून टाकली ना, डोक्याला ताप ना. हां ते रोटर मला एकतर न्यायचा आहे. त्याचं पान तुटले, पान आणून बसवायला लागल. आता मामा खावा येतोय काय माहिती. नाही तर मी रोटरचं तर काम करून आलो असतो. ते भाचा आहे ना, लय उलटा खोपडीचे. तो लगेच तेरी बेरी होतो माहिती आहे? बंद कर रे. तो बाहेरच बसेल. ए बंद कर. नाही तू बडबड. भाचा बाबा. राम राम. मामा तुला काय सांगितलं? एकट्याला ये म्हणलेलं. या दोघांना कशाला घेऊन आला? ए भाचा, ए. यांना कशाला आणलं? ए, अरे आम्ही- तू इकडे, तू घरात ये. तू घरात ये. आम्ही तुम्ही कशाला आले? हिरिया ए इटली तुमच्या आईचा तुमच्या कशाला आला? ऐका ना, आला ऐका कशाला? ना. आला कशाला? काय ए ताई, ओ ताई, पाय नाही याला सांग ना. अरे जाऊ दे, ओय, जाऊ ओय, दे, थेरडे. अरे जाऊ दे गंगाराम. थेरडे गंगाराम जाऊ दे नाही. अरे चाल रे बुवा, आईला काय आहे? जाऊ दे. यांना कशाला आणलं मला पहिल्या ए, अरे भाचा आहे, तू माझा मला पाया पडू दे, पाया पडू. पाया पडू नको काय नको. पाया पडायला कोणी सांगितलं तुला? अरे रक्षाबंधन आहे आज. ए, ती अक्का, गेली खड्ड्यात रक्षाबंधन. अक्का कोण आहे सांगा. ते? तू शांत अक्का, ते फेकून फेकून दे. दादा इकडे. नाही नाही, थांब. थेरडे, तुला तर इथं गाडीनच बघ मी आता दरवाजात ए. कोणी यायला सांगितलं तुला? ए ए, सांगितलं होतं ना तू, यांना आणू नको
तुला आम्ही बळच आलो बळच तुला आलो. सांगितलं होतं ना मी तू एकटा ये पाया पडू दे मला फक्त बरं. राखी नको आईच्या बांधू. मला पाय पडायची. पाया पडू दे तू बस फक्त. खाली तू आय बस खाली ये इकडे आय खाली बस या गप्पा बस इकडे नाही नाही काय झालं ऐक गंगा इथं नाही पाहिजे मला गंगा आई गंगा, काय हे. जेव्हा तुमचा फोन आला ना हा. तेव्हा आम्ही तिघही भाऊ एकत्र बसलो हा. होतो. हा. तर मग त्याला एवढे म्हटलं मला तिने बोलावलंय ते तुम्हाला म्हणा बोलावलं नाही म्हणे तरी आलो बाबा म्हणलं तुम्हाला नाही बोलेल असं तर मग ते काय म्हणे दोघे पण हा. ए नको म्हणा सण शोध महिन्यात सण आहे मग आम्ही येतो पण घरी गेलो का आम्हाला का लुटून लावेल का म्हणून म्हणलं नाही, पहा नाही. बा. मामा हा. तुला मी चांगला मामा म्हणून किंमत देतोय ना हा हा तुला आतापर्यंत उलटा बोललो का मी नाही नाही पण ही दोघं माझ्या दरवाज्यात नाही पाहिजे अरे भाच्या ऐक ऐक ऐक. काय ऐकायचं अहंकार गेला तू का म्हणे देव झाला एवढा अहंकार चांगला नाही अक्का सांग ना ते आम्हाला समजू नको समजलं अय, मला हिरालाल तोंड पण बारीक अंकार कुणाला आम्हाला आहे होय हिर्या अरे हिर्या एकाच चापटीत तुला सरळ करीन गंगा 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 नाही थांब तो तुला कसा बोलत होता तो काय आम्हाला जमिनीचा वाटा पण नको होता हो. पण तुझ्या मस्तीमुळे घेतलाय आम्हाला काय जमीन कमी आहे इथे हे बरे घेतलं तर काय ये नाही. पाय तो काय म्हणतो तुझ्या बोलण्यानं चुकत रे तू पण त्याला साथ द्यायला होता बघ मामा आहे मोठा म्हणून मी आपलं काय बोलणं झालोय तुमच्या आईला हसू राहिला पाय हा इट काय? आता मी सुद्धा इथल्या म्हणाल बरं का हसू राहिला ए, ए मोठा भाऊ ये तुम्ही तुला कळत आता का नाही, रे नाही. मग तुम्ही ए. मला का दोषी धरू राहिले राव नाही नाही तुम्ही अक्का माझं काय चूक आहे का तोड जोडून घेऊ माझं मला तोंड जोडलं तरी मला काय फरक पडत नाही तुमच्या माझी काय दोघां चूक आहे? ही कोण आहे तुमची बहीण आहे ना भाऊ आता दिसली वाई बहीण तेव्हा दिसत नव्हती वाई बहीण हा? तेव्हा काय म्हणत होता तुम्ही दोघं तो हा पण? बायकोला अरे, दिसली नाही, हा? हा. तुमच्या हा ना. दोघांच्या बायका तिच्या अंगावर आल्या होत्या का अरे माझी आई काय वनवासाला कुठे बाहेर पडली होती का काय तिला कोण नव्हतं का ए बाचा या बाय तुझं ताई होणं साहजिकची आई काय अरे ये ना अरे आजचा पवित्र दिवस ये तो मोठा बाबा आहे ना अक्का तू होय, लाख आणू होय. मला नाही, काही नाही. बोलायचं नाही, समजलं ती तुला? तुमच्या दोघांना राखी बांधणार नाही बांधणारच मामा तू फक्त इथं थांबायचं आणि राखी बांधणार ए, नाही. ते बाय बायचं भांडण आहे आम्हाला नका त्याच्यात दोषी करू हा. बाय बायचं झालं काय आता झालं मी काय आम्ही बाया कधीच्या आहेत त्या आता आलेल्या आहेत ना याचं कसं आहे ना ते म्हणतात ना माझं अरे तोंडात दात नाही राहिला की ओय. हे दादा इडली आहे. थांब रे गंगाराम गप्प बैस. तू शांतीला धर हा शांत बैस हा बोल बोल तू बोल अरे काय बोलायचं नाही भाऊ. बांधायची का लाखी हा, अक्का सगळं बोललं काय काय मला सगळं माहिती आहे समजलं ना म्हणून मग तुमच्या दोघांना मला भेटायचं पण नव्हतं बरं दादा ऐक की. तुमच्या बरं तुम्ही चल कायमची ए, बाबू गेले दादाला म्हणून. बांधली ए, का काय- आम्हाला बांधली का ए, अगं बी काय होतं, ऐक बांध ना. त्याला बांध एकट्याला जाऊ दे जास्त सोड विषय काय झाला तर माणसा हा जास्त सोड सण सुदे आज बहीण भावाचा मानपान आहे हा बांधून गेला क्या आणि निघाल घरी चला अरे घटकाचा भरोसा नाही उद्या तू एक मी एक अक्का राहते का मी जातो का हा इथल्या जातो तेव्हा कळालं नाही वय तुला अरे मामा म्हणायला मला लाज वाटायला काय ना, लागली हा गेले बरं होय? का हिरे म्हण भाऊ मग आता काय तुला जरी सांगू? आल्या तुम्ही मामा तर म्हणणारच नाही मी तुला कधी हिरे म्हण पण बाईला सांग हा बायला शांत सांग. बैस रे. आईचं तरी ऐक रोज ते- आईचा ऐकतो मी ऐक सांग मामाशी सांग गोळी सांग मारा. हा सांग मी काय सांगू सांग त्यांनी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी नाही, विचार ना बघितलं तू. समजलं तुम्ही लोकांनी माझे कसे हाल केले आणि मला कसे कसे तुमच्या बायका माझ्या एवढं अंगावर बायकोच्या आरी गेला होता वय सगळं- सख्या बहिणीला तुम्ही घरात बाहेर ओढून काढले त्या इस्टेटीसाठी अरे तुमचं थुकतो त्या इस्टेटीवर अरे ते पण इस्टेट पण नको ए, ए, आम्हाला तरी भेटलीच नाही स्टेट ती नुसती कागद घेऊन घरात पडून ठेवले तर आम्हाला नकोच आहे ती समजलं? ते भांडण अरे करून बाबा घेतली. ऑटोमॅटिक झालीच ना ती स्टेट तुझ्या आईच्या नावाने म्हणजे तुझ्या नावाने झाली ना ती राव. मुद्दाम केली ती आईच्या नावावर मला तर नकोच आहे ती ऐक ना हे केली ना पण अरे झाली ना. एक मिनिट. पण तुम्हाला तुमच्या बायकाने आवडता आल्या मग तिला काहीच गरज नव्हती तेच ना. नुसते केलं बाबू दादाला सांग रे काय हे? काय सांगतो मी काय तो गुपचूप केलं झालो सांग. तुम्ही मला काय फक्त केलं सांग ना तू? चोळी बांगडी देऊन शांत बसवत होते ना समजलं तुमचा डाव सगळं मला हा? दोघांचा कळायला समजलं ना अरे अक्का माफ कर कळलं या बाय जो शरण आला त्याला मरण देऊ नये ना ऐक ना आणि तुला जर असंच राहायचं असेल ताठारलं तर कुशल राह होय दादा चल माझा मुलगा आहे नको ना, जाऊ रे ते आपण काय थोडं करतो? समाज चाल भाऊ, आता बाद झालं. तिला आपाप माया येते बाबा रक्त तर रक्त आहे ते कधी एकत्र येतं ऑटोमॅटिक येतं अरे, या बाच्याला शोभलं का पावडर डोक्यात टाकलं जाऊ दे, का बाच्याला जाऊ दे. रागाच्या अजून ए. टाकीन लय बोलला उलटा पालटा तर आता तर राग खरोखर टाकीन तो आईला बोलला तुझी- तुला राग आला का? नाही, तुझी बायको माझ्या अंगावर धावून आली होती काठी घेऊन तेव्हा तुला दिसली नाही मला अरे? लागेल ते हा? होय हिरालाल अरे मस्त मारलं दुसऱ्या दिवशी मी माहितीये का विचार तिला दुसऱ्या दिवशी मारून काय फायदा आहे मग? तिला घरात ना बेज इज्जत करून बाहेर काढले ना आणि आम्ही काय बघायला होतो तिथे मारली की हा. विचार तू आम्ही काय विचारू काय गरज पडली आम्हाला इस्रायलची विचार तू म्हणा त्या मामाने तुम्हाला मारलं का मामी विचार आता मारली नाही तर तोडली तर काय गरज आहे का मामा बरोबर नाही नाही, खोटं वाटत जो असेल. बारका मामा तिथे आडवा आला पण तुमच्या दोघांच्या डोळ्याला पाणी नाही आला का अशी मारली काय सांगावं माहितीये का तुला आणि विचार तू. याची ती जाडी बाई कजाग नाही ऐकत त्याचं नाही होती माहिती का मला? मला त्यांनी काय केलं असेल अहो, ती मलाच नाही रेटत अहो काय हे सांगा प्याताडे याचं काय तोच टोले खाऊन याला घेतो पेव कधी पेव कधी. गाणं घातलाय हा बायकोचे टोले खातो ते टोले खाते हिऱ्या तू काय करतो हो तू काय करतो रे? नाही नाही नाही. मामा बोल मामा ए, मामा नाही म्हणत मी अरे? मला कोणी गावात येडा म्हणला तरी चालेल अरे पण मी हे- मामा किंमतच नाही देत अरे पण हे संस्कार आहेत आपले तू त्यांना नको मामा मानू पण नावाने तर जाऊ बोलू दे नकोस. गंगाराम जाऊ दे रे
ते बहीण भाऊ बांधतील मला सांग तू शांत गंगाराम, होय. तू एवढं काय तू काय काय मामा फरक म्हण त्याला होणार? जाऊ दे हे बघ, आता काय दिलेल्या- मामा दिला आहे? वाटा दिला आम्ही आणि आम्ही जरी परत जरी म्हटलं किंवा बहीण जरी म्हणली ना परत घ्या तरी ते करता येणार नाही आता बाबा आई आई काय हे बघ अर्थ होत. राखी बांध तुझे भाऊ आहे त्यांना राखी तू बिंदास बांध हा. बरं का राखी बांध आणि ती जी कागद तुझ्या नाव करून दिलेत ना ती कागद आपल्याला नकोय नाही, नाही, ती नाही, त्यांची नाही. त्यांना देऊन टाक मला जमीन नको ती. झाले, नाही, झाले नाही, तुझ्या नाही. नावचे. असं का- असं का? आपल्याला भरपूर आहे नाही नाही ते राहू दे नाही, नाही, नाही. नाही नाही राहू दे राहू रेकॉर्ड दे झालं म्हणजे झालं आता हा. थोडं- नाही. तुमच्या नाव करून देऊ एकदा दिलं ना आम्ही दान मामा, दान तू आहे दिलं ना? ना दिलं तू परत नाही घेणार काय दान दिलं अरे नाही, जरा तोंड सांभाळून बोलते माझ्या वडिलांची जमीन होती समजलं ना की तुम्ही कमवलेली नव्हती की असं दान करून मला द्यायला हा मग समजलं तुझा ना? हक्कच होता आणि तो माझा अरे अधिकार आहे हक्कच तो. होता इथं कसा असं बोलतोय म्हणतो बघितलं दान का म्हणतो इथल्या? का? नीट बोलत ए, आहे. विठ्ठलराव दान शब्द हा वापरतो का हा. तिच्या वडिलांचं होतं तुझ्या वडिलांचं होतं मग माझ्या होतं. आपण आता परत घेऊ का ती ए जमीन बाबा, तू नको त्याला शहाणपण शिकू तू पहिले बघ तू काय काय केलं हा. सगळ्यात पहिले हे नंबर बा तुझाच होता. मी नाही नाही तिचा हक्क आपण दिले ना ते सोडून द्यायचं तू विषयच घ्यायचा नाही कायदेशीर जमिनीचा हक्क होता, बरं, तिला बरं. बिचारीनं मिळवला अच्छा. हा हा तुला लागत नाही ना मला नाही लागत मग ऐक ना हा ती वाटलं माझं नाव करून दे हा तू घेऊन टाक एकट्याच्या तू घेऊन टाक कशाला पण हा. पण मग आपल्याला नकोच हे बघ नाही, नाही. त्यांचा उद्या नाही. ना बोलणं तू घेतो आपल्याला म्हणजे सहन होणार काय नाही. रे हे कसा तू? बोलला बघितलं ना आता बासा देऊ राहिलाय काय तसं वागावं लागत नालाय का हो तिच्या आईला काय त्या वाटलं? मामाला आता काय पाहिजे तर मी करतो त्या? माझ्यातले ना 5 एकर जमीन देत तू वरच्या वरती येत नव्हता बहिणीकडे विचार बर तिला काय विचारा मी तू. कायम 6 महिन्याला 4 महिन्याला हा. चक्कर कवा मारतो. आला कवा आला ह्यो? खरं बोलतो अरे तुझ्या तोंडात दात नाही नाही, का नरड जाऊन मारून टाकीन कवा आला तू आले. ऐक, तू जरा शांत बस. खोटं का बोलताय काय मग शांत सारखं बाई सांगावर मोठं काय दिमाग नाही, आहे. त्याच्या नको आपले तोंडी लागत संस्कार त्याचा असतात पारा आहे ना लई चढेल. हा. हा शांत बस ना आता ए दादा तुला दोघाला ठोकेल भाऊ आता काय अक्का शेवटची विनंती बांधायची का नाही तर चाललो भाऊ आम्ही काय बांध, त्याला बांध. राखी बांध तू बाबूराव लक्षात ठेव मी सांगितलं होतं की तू एकट्या तू या दोघांना काळा तोंडांना घेऊन आला अरे त्याची काय तुकडे ना अक्का ऐक ना आम्ही दोघं बळच आलो म्हणून चाल बहिणीचे रोप तुला माहिती नाही किती द्वेष आहे मला ह्या जाऊ दे, दोघांचा बहिणी माझ्या ते- मुलाला पण ए, किती द्वेष आहे म्हणलं त्याचा. आम्हाला बहीण बोलली आम्ही बोल नाही खाऊ आणि जाऊ दे आम्हाला बरं का लाखे अक्का, बांध तुला खरं सांगू का आपण भाता हा. पावडं काढील असं वाटलं नव्हतं दादा तुला आणि नशीब ते पावडं भेटलं तुझी बायको काठी घेऊन आली ती मला मारते तुला दिसलं नाही का अरे तिला लय बदडवलं दुसऱ्या दिवशी मी लय काट्या हाणल्या बघायला, बरोबर की नाही बरोबर ते. बरं जाऊ जाऊ दे बा. ते जाऊ दे आई मी काय म्हणतो ऐकून घे तुला लागत नाही ती जमीन थांब मामा नंतर मामा तू जमीन तुझ्या नावावर करून देतो नको नको हा तू नाही, पहिले नाही, एक काम नाही, कर यांना दोघांना राखी बांध यांना पहिले इथनं जाऊ दे जाऊ पहिला ठीक आहे, काय ठीक आहे. हा या मामाला राहू दे या मामासाठी मी गावात जाऊन आता जेवणासाठी काहीतरी घेऊन थांब रे येतो थांब तू काय? घे बांधून आधी हे दोघायला हा, या दोघांना राखी बांध 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 चला आतमध्ये चला जाऊ आत मग चला चला ठीक आहे वा मध्ये घ्या आणि पहिल्या गाडीत निघा काय दादा तू आता गप बस ना तुला बाबू म्हणू का बाबूराव म्हणू आता आणि बाबा- त्यांनी बाबा- काय दिलं तरी घेऊ नको आपल्याला काय आणि हा मी परत सांगते ताटामध्ये मला काही 1 रुपया पण टाकायचं अरे नाही बापरे, ए, ऐक काय ना, काय नाही, ऐक काय ना नाही. बहिणी, 10ची नोट टाकी तो. काहीच नाही टाकायचं राखी बांधायचं अरे, निघायचं ताट रिकामी हात- मा हाय असं निघा नको नको आम्हाला नाही तर तुम्ही जाऊ हे. शकता काही जाऊ नाही, नाही, ते दे म्हणते ना ताट रिकामा जाऊन देते नाही मग काय करत आता ते जर ऐका ना ते काय करतो मग ठीक आहे चला 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 तुम्ही बसा गप्पा करीत तोपर्यंत हा हा बहुत नाही, आम्ही धन्यवाद, येतो आभारी पाहायला बरं का. आम्ही येतो पाहायला चल 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 काय करा मामा तू येतो का माझ्यावर गावात का राखी बांधून घेतो चल 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 मग घरात